नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात शाळा कधी सुरू करायच्या का नाही करायच्या यावरून मंत्र्यांमध्ये मतमतांतर आहेत आणि आता त्यात भर घातली आहे ती महाराष्ट्राच्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी। उदय सामंत यांनी महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचा मुहूर्त काढलेला आहे। उदय सामंत यांनी काढलेल्या मुहूर्ताच्याच जवळपास कोरोनाची तिसरी लाट येतेय असे संकेत असताना महाविद्यालय सुरू करण्याच्या बाबतीत उदय सामंत घाई करतायत का असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे। याच्याच जोडीला दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की जर महाविद्यालय सुरू करायची असतील तर आजवर महाविद्यालय सुरू करण्याच्या साठी ज्या ज्या तारखा दिल्या गेल्या त्या प्रत्यक्षात आल्या नाहीयेत। संस्था चालकांना त्यासाठी बऱ्याच वेळा उठाठेव करावी लागली आहे, ती त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे। या वेळेला संस्था चालकांसाठी दिलेली तारीख ही नवी डोकेदुखी तर ठरणार नाही ना, कारण आत्तापर्यंत तारीख द्यायची तारीख बदलायची अशाच स्वरूपाचं महाविद्यालय सुरू करण्याबाबत आणि शाळा सुरू करण्याबाबतचं धरसोड धोरण महाराष्ट्र सरकारचं दिसतंय। मविया सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयांच्या सुरू करण्याच्या बाबत ठोस ठाम एकवाक्यता असलेलं वक्तव्य अद्याप झालेलं नाही। हे सगळं होत असताना निर्णय घेण्याचे सर्वात जास्त अधिकार हे मुख्यमंत्र्यांच्या हातात एकवटलेले आहेत हे मंत्र्यांना लक्षात येत नाही की काय असा प्रश्न पडावा। उदय सामंत यांनी घोषणा करण्यापूर्वी मुहूर्त काढण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना विचारलंय का, किंवा कदाचित ते शिवसेनेचेच मंत्री असल्यानं त्यांना मुख्यमंत्र्यांना विचारण्याची गरजही नसेल। अर्थात अशा प्रकारची सवलत या सरकारमध्ये इतर कुठल्याच पक्षातल्या मंत्र्याला नाही। याआधी शाळा सुरू करण्याच्या बाबतीत वर्षा गायकवाड यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला होता। वडेट्टीवारांचं काय झालं ते आपण पाहिलंय। तशाच प्रकारची स्थिती नितीन राऊतांचीही आपण बघितलेली आहे। थोडक्यात काय तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मात्र आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या खात्याची वक्तव्य सरधोपट करण्याचा आणि नंतर ती बदलत राहण्याचा अधिकार या सरकारमध्ये आहे। पण यात त्या खात्यांशी निगडीत असलेली सर्वसामान्य जनता भरडली जाते। याच्या बाबतीतली कुठलीही जबाबदारी कुणीही घेतली नाही तरीही चालून जात आहे। तुर्तास उदय सामंत यांच्या मुहूर्त काढण्याला आणि त्या निमित्तानं राज्यात महाविद्यालय सुरू करण्याबाबतच्या चर्चेतला आपण लक्षवेधीमध्ये समाविष्ट करतोय। शीर्षक आहे मुहूर्त ठरला, तयारी कुठवर झाली आहे। उदय सामंतांनी महाविद्यालय सुरू करण्याच्यासाठी मुहूर्त काढलेला असताना त्याची तयारी कुठवर झाली आहे या शीर्षकांतर्गत होणाऱ्या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत संजना घाडी आहेत, शिवसेनेचं आणि पर्यायानं मवियाचं प्रतिनिधित्व या चर्चेमध्ये त्या करतील, शिवसेनेच्या नेत्या आहेत। आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रवक्ता या नात्यानं प्रेरणा होनराव आहेत, संस्था चालकांचे प्रतिनिधी म्हणून राजीव जगताप आहेत आणि पालक प्रतिनिधी या नात्यानं अमित होशिंग आहेत। सर्व मान्यवरांचं स्वागत। पहिला आणि थेट प्रश्न प्रेरणा होनराव यांना। प्रेरणाजी, मुहूर्त काढण्याची मंत्र्यांची खेळी यशस्वी ठरली आहे, तयारीचं काय? तुमच्यापर्यंत मंत्र्यांच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द कागदावर उमटून आदेश स्वरूपात आत्तापर्यंत तरी आले आहेत का? मुहूर्त ठरलाय हे आता जे आपण म्हणालात, मला वाटतं की मुहूर्त काय आहे, कसा आहे, केव्हा ठरलाय याच्या आधी भूतकाळामध्ये पण असे ठरलेले खूप मुहूर्त आपण सगळ्यांनी बघितले। विद्यार्थी आपल्या बॅग्स घेऊन संस्थांपर्यंत जेव्हा पोहोचले त्यावेळी त्यांना तसंच घरी वापस जावं लागलं। विषय असा आहे की उदय सामंतजींनी मुख्यमंत्र्यांशी हा विषय बोललाय का आणि त्याच्यावरती ऑफिशियल शिक्कामोर्तब केलाय का? उगाचच यायचं आणि मीडिया समोर दरवेळी आल्यासारखं येऊन काहीतरी बोलायचं आणि प्रत्यक्ष ते जमिनीवर उतरलेलं आपण बघितलं नाही। संस्था चालकांची आणि विद्यार्थ्यांची प्रचंड तारांबळ ह्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेली आहे। त्यामुळे उदय सामंतजींचं हे वक्तव्य आजच्या दिवशी तर मला विश्वासार्ह कुठल्याच दिशेने वाटत नाही।
आनंददायी असेल जर ते प्रत्यक्ष जमिनीवर उतरलं तर. अगदी म्हणजे थोडक्यात काय तर ठरलेला मुहूर्त प्रत्यक्षात आला तर त्याचं स्वागत करावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं शिक्षण व्यवस्थेचा शिक्षणाच्या संस्काराचा खेळखंडोबा गेली 2 वर्ष महाराष्ट्रात झालाय तो जास्त चिंताजनक आहे. याच्यावरचं उत्तर आपण संजना घाडी यांच्याकडून घेऊच. तत्पूर्वी एकदा आपल्याला पटकन संस्था चालक आणि पालक यांचीही भूमिका ऐकायची आहे. संस्था चालकांचे प्रतिनिधी या नात्यानं राजीव जगताप आपल्या सोबत आहेत. राजीवजी, प्राप्त परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत अनेकदा शाळा महाविद्यालय सुरू करण्याच्या नव्या नव्या तारखा घोषित होत राहिल्या. तुमच्यासाठी ती डोकेदुखी कशी ठरली आणि आता येत्या ऑक्टोबर पासून जर महाविद्यालय सुरू करायची असतील तर तुम्ही तयार आहात का? आम्ही तयार आहोत. आम्ही शिक्षकांचं लसीकरण देखील केलेलं आहे. परंतु प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांचं लसीकरण झालंय का? झालं असेल, एक लस दिली गेली आहे, दुसरी लस दिली गेली आहे, काय नक्की काय झालेलं आहे? म्हणजे ह्या घोषणेचं स्वागत करतो आम्ही, पण हे स्वागत करत असताना इफ्स अँड बट्स आहेत. या इफ्स अँड बट्सची उत्तर जर मिळाली तरच आपण पुढे जाऊ शकतो. आणि प्रत्येक वेळी आपण बघतो की आता निर्णय घेतल्यानंतर त्याची पूर्वतयारी शासनाच्या बाजूने काही झालेली आहे का, याचं काहीच उत्तर मिळत नाही. आणि त्यामुळे मग प्रश्न काय निर्माण होतो की जी मुलं आता समजा पुणे आणि मुंबईमध्ये तिथे तर बाहेरची मुलं पण खूप आहेत, बाहेर गावची, त्यांचं काय करायचं? म्हणजे मोठ्या शहरांमध्ये हॉस्टेलमध्ये मुलं राहतात, जर कॉलेजमध्ये येणार असतील तर त्या कशा पद्धतीने त्यांचं हे करणार आहात? पुन्हा 50% कॉलेज सुरू करणार आहे, काय नक्की करणार आहात? त्याचा कुठलाही आराखडा अजून दिला गेलेला नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या करणं जितकं सोपं आहे त्या अंमलात आणणं तितकंच अवघड आहे. आपण असं म्हणता आहात की या घोषणा करणं सोपं आहे, अंमलात आणणं अवघड आहे. चर्चेला पुढे नेऊयात. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती आहे की जर समजा आत्ताच्या घडीला आपल्यापैकी कोणाच्याही आसपास टीव्ही सुरू असेल किंवा आपण कुठल्याही इतर माध्यमातून हाच आवाज परत ऐकत असाल तर तो फिरून फिरून सर्व प्रेक्षकांपर्यंत जातोय. कृपया आपले माईक आपण बोलत नसताना बंद ठेवावेत एवढी विनंती आहे. संजना घाडींसाठी पुढचा मुद्दा. संजनाजी, आपण प्रतिक्रिया पाहता आहात, संस्था चालकांच्या प्रतिक्रिया आहेत, विरोधकांची प्रतिक्रियाही आपण ऐकली, पालकांनाही थोड्या वेळानं बोलायला लावूच. वारंवार काय मुद्दा उपस्थित राहतो? बोलण्यापूर्वी उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली आहे का? नमस्कार. नमस्कार. कालची पत्रकार परिषद उदय सामंतांची ऐकलेली आहे आणि या संदर्भात आज मी त्यांच्याशी किंवा त्यांच्या प्रियशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो काही झालेला नाहीये. आणि आपल्यासारखी साचंकता, मी त्या पक्षाची जरी प्रवक्ती असली शिवसेनेची तरी मला देखील ही कारण ह्या विषयाचं गांभीर्यही तेवढंच आहे. गेले 2 वर्ष आपण म्हणतो की शिक्षणाचा खेळखंडोबा झालेला आहे. तर शिक्षणाचा खेळखंडोबा करणं हा कुठे आपल्या शासनाचा किंवा महाविकास आघाडी सरकारचा हा अजेंडा नाहीये, पण आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांचा जीव हा तेवढाच महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे शाळा महाविद्यालय आपण बंद ठेवली होती. परंतु आता या ज्या MSc किंवा CETच्या परीक्षा झाल्यानंतर महाविद्यालयीन हे सुरू करण्याकरता जो निर्णय घेतला गेलेला आहे याची खरोखर तयारी झाली आहे का हे पाहणं गरजेचं आहे. मला त्याची इत्थंभूत माहिती मिळालेली नाहीये, त्यामुळे तिथे वक्तव्य मी आता या संदर्भात करू शकत नाही की खरोखर परीक्षा झाल्यानंतर 1 नोव्हेंबरला आपण महाविद्यालय सुरू करू शकतोय का, विद्यार्थ्यांचे 2 डोस 18 वर्षावरील विद्यार्थ्यांचे 2 डोस पूर्ण झाले आहेत का, या विषयासंदर्भात मला देखील आपल्या इतकी साशंकता आहे. अगदी म्हणजे आत्ताच्या घडीला संजना घाडी यांनी तरी स्वतःचा बचाव होईल अशा प्रकारची भूमिका घेतली की त्यांच्यापर्यंत आता पुरेशी माहिती पोहोचलेली नाही. पण संजना घाडी, आपण ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्या पक्षात सर्वसाधारणपणे महाविद्यालय सुरू करण्याच्या बाबतीत भावना काय आहे याची आपल्याला कल्पना असेल तर आपण ते मांडू शकता, किंवा थेट युवकांच्या प्रतिनिधी या नात्यानं तुमच्यापर्यंत काही मुद्दे पोहोचले आहेत का? मी असं सांगेन की मी एक पालक म्हणून जास्त मला बोलायला बरं वाटेल या विषयी, किंवा एक आई म्हणून एका मुलाची. बिलकुल. तुमचं कोण आणि कितवीत आहे? तुमचा मुलगा मुलगी कोण कितवीत आहे? तुमच्याकडे तुम्ही पालक म्हणून जर चर्चेत सहभागी होत असाल, म्हणजे अर्थात तुम्ही पक्षाच्या प्रतिनिधी आहातच, पण पालक म्हणून सहभागी होत असताना तुमचं कोण कितवीत आहे, पाल्य तुमचा कुठला कितवीत आहे असं विचारलं. माझ्या मुलाचं ग्रॅज्युएशन गेल्या वर्षी कंप्लीट झालेलं आहे. अच्छा.
BAMM कम्प्लीट झालेलं आहे त्याचं. ठीक आहे, पण तुम्हाला त्याच्या आसपासच्या एकूणच वातावरणातून परिस्थितीची माहिती पोहोचत असेल. असं आहे किंवा ही मुलं आहेत आता. आणि मी होनराव मॅडम, मी देखील एका पक्षाची प्रतिनिधी आहे हे न विसरता ते देखील बोलत आहे मी आपल्या बरोबर. बिलकुल. की सर, आता जो निर्णय घेतला गेलेला हा खरोखर सगळ्या विद्यालयांच्या सगळ्या मंडळींशी चर्चा करून किंवा त्या संदर्भात जी काही धोरणं आहेत ती ठरवून घेतला गेलाय का, तो त्या पद्धतीने घेतला जाणं गरजेचं होतं किंवा गरजेचं आहे. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणं हा एक भाग, परंतु कोविड संदर्भात खरोखर तिसरी लाट येऊ घातलेली आहे. अशा वेळेला फक्त 2 डोस घेतलेल्यांनाच महाविद्यालय सुरू राहणार आहेत का? संजना घाडी, याच्यातला एक आणखीन मुद्दा उपस्थित राहतो, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा. आपल्याला पालक प्रतिनिधी या नात्यानं आपल्यासोबत असलेल्या अमित होशिंग यांना बोलतं करायचंय. अमितजी, विद्यार्थ्यांच्या 2 डोस झाल्याशिवाय त्यांना महाविद्यालयात पाठवू नये, त्यांना शाळेत पाठवू नये, अशा प्रकारची वारंवार भूमिका चर्चेमध्ये समोर येते. आत्ताच्या घडीला महाविद्यालयातल्या मुलांना आपण 2 डोस झालेत नाही झालेत हे न पाहता विविध प्रकारच्या ऑफलाईन परीक्षांना बसवतोय. मग महाविद्यालयात पाठवण्याच्या साठीचा हा आग्रह बरोबर आहे? सर, मुलांच्या जीवापेक्षा जास्ती काहीही नाही. आणि सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ठीक आहे, यांनी निर्णय घेतला, जसं आता घाडी मॅडमनी म्हटलं, जगताप साहेबांनी म्हटलं की निर्णय ठीक आहे, निर्णय स्वागतार्ह आहे, पण याची ग्राउंड लेवलला काय तयारी आहे हे आतापर्यंत ऍब्सोल्युटली कोणालाही काही माहित नाही. आणि आता आपण मुलांबद्दल बोलतोय, मुलांचं तर जाऊ दे, आपण जे 40 आणि 45 वर्षाच्या वरती जे लोक आहेत त्यांनाच अजूनपर्यंत त्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं नाही आहे. शेकडो हजारो लोकांचे पहिलेच डोसेस झालेले नाही आहे, काहींचे दुसरे डोसेस झालेले नाही आहे. तर मग मुलांपर्यंत ते डोसेस पोहोचवायचे कसे? मग याच्याकरता पहिले एक यंत्रणा उभारून स्पेसिफिकली फक्त मुलांना, म्हणजे जे एक वयोगट डिसाईड करा की जे कॉलेजमध्ये जाणारे आहेत फक्त त्यांना आणि त्यांना पर्टिक्युलर सेंटरवर डोसेस दिल्या जातील आणि त्याच्यानंतरच मग त्यांना कॉलेजमध्ये जाण्याची परमिशन मिळेल. तर यांना समजत नाहीये की पहिले काय करायचं, म्हणजे पहिले डोसेसचं प्रोव्हिजन करायची की पहिले शाळा कॉलेज सुरू करायचे, आणि शाळा कॉलेज सुरू करायची असतील तर मग त्याच्यात काय अटी ठेवायच्या किंवा काय निर्बंध ठेवायचे हे जोपर्यंत क्लिअर होणार नाही आणि त्याच्याकरता जर ग्राउंड लेवलला जर यांची तयारी नसेल तर मग हा निर्णय, आणि जसं तुम्ही म्हटलं की खेळ खंडोबा मागच्या 2 वर्षापासून चालूच आहे, हा अजून पुढे 6 महिने चालू राहील जोवर हे वर्ष. अगदी. आणि भीती तर त्याच्या पुढची अशी आहे की कदाचित यंदाही 10वी 12वीच्या परीक्षा होणार नाहीत आणि अशाच पद्धतीनं जसे गेल्या वेळेला बिना परीक्षेचे मार्क वाटले त्याच पद्धतीची परिस्थिती यंदाही येऊ शकते. जो लसीकरणाचा मुद्दा आहे, मला संजना घाडी आपल्याला विचारायचं आहे की समजा तुम्हाला महाविद्यालय सुरू करायची असतील, उदय सामंतांना महाविद्यालय सुरू करायची आहेत, तर मग प्रत्येक महाविद्यालयातच लसीकरणाच्या साठीचा कोटा ठरवून देता आला असता. तशा पद्धतीनं काही पावलं टाकायला हवी आहेत, याची जाणीव आपण करून देऊ इच्छित आहात का? संजनाजी, माईक म्यूट आहे आपला. आपण जे म्हणतोय 18 ते 45 गटाच्या लोकांनाच अजूनपर्यंत किंवा त्याच्या वरती जे आहेत या गटांनाच अजून वयाच्या लोकांना अजून लस मिळालेली नाहीये. आणि असं असताना आपण त्या सगळ्या मंडळींना आपण महाविद्यालय खुली करायची म्हणतोय, तर लस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्याकरता मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही सगळे प्रवक्ते ती विनंती करतच आहोत केंद्र सरकारला की मोठ्या प्रमाणात ही लस आली पाहिजे आणि महाविद्यालय खऱ्या अर्थाने शिक्षण जो महत्वाचा गाभा आहे आपल्या दैनंदिन जीवनातला किंवा आयुष्यातला, तर ह्या शिक्षणाची जर ही महाविद्यालय आपल्याला खुली करायची असतील तर ह्या विद्यार्थ्यांचं लसीकरण 2ही डोस पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने ठोस उपाययोजना म्हणजे त्यांच्या लगतच्या महाविद्यालयामध्ये त्यांचं लसीकरण पूर्ण व्हावं किंवा कसं, तर या संदर्भात उपाययोजना आखणे खूप गरजेचं आहे. आणि केंद्र सरकारनेही मोठ्या प्रमाणात लस या ठिकाणी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. कारण आज जी परिस्थिती आहे आमच्या लसीकरण केंद्रावर मुंबई महानगरपालिकेतर्फे आपण असं म्हणता आहात की केंद्रानं लस द्यावी. आता स्वाभाविक चर्चा नेहमीप्रमाणे फिरून फिरून कुठं आला अंगावर, ढकललं केंद्रावर. प्रेरणा होनराव, बरोबर आहे? देतंय लस, कोण देतंय लस? आज जसं केंद्राने ठरवलेलं आहे केंद्राकडून लस उपलब्ध होणार आहे, तर केंद्रातूनच आपण मागणार ना सर. अच्छा, मग मला एक छोटा प्रश्न आहे. प्रेरणा होनराव, एकाच क्षणासाठी थांबा, मी एक पटकन छोटा प्रश्न संजनाताईंना विचारतो. संजनाताई, आपण असं म्हणता आहात ना की लस केंद्र देत आहे, केंद्रानं लस वाढवून द्यावी. आता 2 मुद्दे याच्यात छोटेसे आहेत.
जर समजा तुम्हाला महाविद्यालय सुरू करायची आहेत, जर समजा महाराष्ट्राला महाविद्यालय सुरू करायची आहेत, तर महाराष्ट्रानं आलेल्या लसीचा एक विशिष्ट कोटा महाविद्यालयांसाठी, शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी राखून ठेवावा आणि तशा प्रकारे वितरण करावं आणि महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकावीत. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जर समजा केंद्राकडून येणारी लस ही तुमच्या लेखी अपुरी आहे, कागदपत्रांवर तर तसं दिसत नाहीये, अनेकदा लस असताना सुद्धा लसीकरण बंद होत आहे, मुंबईचं उदाहरण आहे. थोडक्यात आपल्याला लसीचं नियोजन जमतंय का संजनाताई? आपण कुठल्या कशा विषया संदर्भात बोलतायत मला कळत नाहीये. इथे महानगरपालिकेचे केंद्र ही आठवड्यातून 4 ते 5 दिवस बंद असतात. गेल्या 2 आठवड्यापूर्वी परिस्थिती व्यवस्थित होती, 4-4 दिवस लस येत होती 6 दिवसापैकी. पण आता गेल्या आठवड्यामध्ये फक्त एकदाच लस आलेली आहे मुंबईमध्ये, वॅक्सिनेशन आमच्या केंद्रांवरती मिळालेलं आहे, अशी परिस्थिती आहे सर. बर, थोडक्यात आपण हे सांगू इच्छित आहात की केंद्राकडून लसीचा पुरवठा अनियमित आहे. प्रेरणा होनराव, आपलं उत्तर सुरू होत आहे. नगरपालिकेवर महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र तयार केलेली आहेत, व्यवस्था मोठ्या प्रमाणात आहे. त्या प्रमाणात जर लस पुरवठा या ठिकाणी झाला, कारण जसं आपल्याला माहिती आहे मुंबई किंवा महाराष्ट्र हे कितीही म्हटलं तरी भारताचं औद्योगिक केंद्र या ठिकाणी आहे. इथून सगळ्या जातीचे पकडचे प्रदेशाचे लोक या ठिकाणी येत असतात. तर मुंबईकडे, महाराष्ट्राकडे विशेष लक्ष देऊन इथे मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा पुरवठा पाठवणं आणि लसीकरण आपल्या मुद्द्याला उत्तर मिळत आहे. आपल्या मुद्द्याला प्रतिवाद करतील प्रेरणा होनराव. सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रसादजी, संजनाताईंना स्वतःच्या महाविकास आघाडी सरकारविषयी एकही तथ्य असलेली गोष्ट माहिती नाही आणि त्या आपल्या समोर महाविकास आघाडीच्या प्रवक्त्या म्हणून बसल्यात. सोयीस्कररित्या त्या पालक होऊन सरकारच्याच विषयी इथे काहीतरी बोलायला लागल्यात जे त्यांना स्वतःलाही माहिती नाहीये. मला ताईंना आठवण करून द्यायची आहे, आपल्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वय वर्ष 18च्या पुढे आम्ही महाराष्ट्र म्हणून, राज्य म्हणून सगळ्यात पहिल्यांदा लसीकरण करू आणि आम्हाला परमिशन द्या म्हणून मोदीजींकडे त्यांनी रिक्वेस्ट केली होती. ते आणि अरविंद केजरीवालजी जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. मोदीजींनी सगळ्या देशासमोर सगळ्या राज्यांना परमिट केलं, तुम्हाला तुमच्या पद्धतीने 50% वॅक्सिनेशन करता येईल. महाराष्ट्र सरकारने फार टेंबी मिरवत तेव्हा सांगितलं आम्ही ग्लोबल टेंडर्स फ्लोट करू, आम्ही लस आणू. पण अतिशय दुःखद असा प्रसंग महाराष्ट्राने बघितला. 2 महिन्यामध्ये एक लस सुद्धा महाराष्ट्र सरकार 18 वर्षाच्या तर पुढे सोडून द्या, 60 वर्षाच्या पुढच्या नागरिकाला देऊ शकलं नाही. त्यावेळी पुन्हा मोदीजींना हस्तक्षेप करावा लागला आणि 100% लसीकरण केंद्र करेल म्हणून त्यांनी देशाला सांगितलं. आजच्या दिवशी मी अभिमानाने सांगते, तुम्ही पण यापुढे सांगत जा, सगळ्यात जास्त 2 नंबरचं पॉप्युलेशन जगभरामध्ये असलेला आपला देश आज 75 कोटी लोकांचं वॅक्सिनेशन पूर्ण करतोय. संजनाताई, राहिला प्रश्न तुमच्या मुंबई महापालिकेचा, जिथे वॅक्सिन 4-4 दिवस मिळत नाहीयेत ना, तिथे डॉक्टर्स कुठे गायब आहेत, कर्मचारी कुठे गायब आहेत आणि यंत्रणा कशा लावल्यात याचा अभ्यास तुम्ही करा. चुकीची माहिती बोलताय आपण फार चुकीचं बोलताय प्रेरणा होनरावजी. मला कल्पना आहे तुम्ही चुकीचं बोलताय, त्याच्यामुळे मी तुम्हाला थांबवत आहे. अत्यंत चुकीची बाब तुम्ही बोलताय. प्रेक्षकांची आणि लोकांची दिशा आपण विषयापासून भरकटतो आहे. पॉलिटिकल सर, आपण विषयापासून भरकटतो आहे. बिलकुल हस्तक्षेप करायची गरज आहे याच्यात. आपण विषयापासून भरकटतो आहे. आपण विषयावर यायला हवं. प्रेरणाताई आणि संजनाताई दोघींनाही विनंती आहे, विषयावर चिकटून राहा. माझ्या वेळामध्ये त्यांनी बोलावं अपेक्षित नाही. त्यांना वेळ दिलाय ना, त्यावेळी मी बोलले का मध्ये, त्यांनी त्यांच्या वेळी बोलावं ना. माझ्या बोलण्यात मध्ये इंटरप्ट करण्याची गरज काय? ठीक आहे, आपण संजनाताई बोलताय म्हणून बोलतेय मी. नाही, तुम्ही जे बोलायचे ते तुमच्या वेळात बोला संजनाताई. प्लीज डोंट इंटरप्ट मी. राहिला प्रश्न, तुम्ही वॅक्सिनेशन विषयी इतक्या उघडपणे बोलता. अमितजी, विषयाचं विषयांतर त्यांनी केलंय. केंद्र सरकारकडे कुठलीही गोष्ट मागत असताना आधी आपला अभ्यास पूर्ण करून यावा. या ठिकाणी विद्यार्थ्यांची चर्चा चालू आहे. तुम्ही शिक्षकांच्या वॅक्सिनेशन साठी काय केलं, तुम्ही विद्यार्थ्यांच्या वॅक्सिनेशन साठी काय नियमावली दिली? महाराष्ट्र सरकार म्हणून आजपर्यंत आलेल्या वॅक्सिन मध्ये विद्यार्थ्यांच्या नावच्या किती वॅक्सिन झाल्या याचं उत्तर द्या. किती शिक्षकांचं वॅक्सिनेशन तुम्ही केलं? संस्था ओपन करणार तर त्या अनुषंगाने संस्था चालकांचा काय विचार केला? शिक्षकांचा काय विचार आहे? विद्यार्थ्यांच्या एक्झामचा काय विचार आहे? याचं उत्तर या ठिकाणी द्यावं. प्रेरणा होनराव, याच्यातला एक छोटासा तपशील जोडतो आणि पटकन संजनाताई मी आपल्याला संधी देतोच. एकदा पटकन आपल्या सोबत असलेल्या संस्था चालकांचे प्रतिनिधी म्हणून राजीव जगताप यांना विचारतो. अजित पवार या गोष्टीवर वारंवार बोलताना पाहायला मिळाले की आधी शिक्षकांना लस देऊ, मग शाळा महाविद्यालय सुरू करू. शिक्षकांना लस देऊ ही जबाबदारी तरी किमान अजित पवार घेताना दिसले.
उदय सामंतांनी तर त्यावर एक चकार शब्द अद्याप काढलेला नाही. संस्था चालक म्हणून तुमच्यापर्यंत शिक्षकांच्या लसीकरणाच्या बाबत काही सरकारचं धोरण पोहोचलंय जगतापजी? राजीव जगताप, माईक आपला सुरू करायचा आहे, आपल्याला बोलण्याआधी माईक सुरू करायचा आहे. लेखी अजूनपर्यंत आमच्याकडे असं काही पोहोचलेलं नाहीये. अजितदादा जे म्हणतात ते बरोबर आहे की सर्वप्रथम शिक्षकांचं लसीकरण केलं पाहिजे आणि मग नंतर विद्यार्थ्यांचं लसीकरण केलं पाहिजे. पण लसीकरण केल्याशिवाय महाविद्यालय असू द्यात, विद्यालय असू द्यात, उघडण्यामध्ये काहीही अर्थ नाही. कारण मी म्हणतो की जर चुकून माकून एखाद्या विद्यार्थ्याला जर प्रॉब्लेम निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? शिक्षकांनी घ्यायची, संस्थेने घ्यायची, पालकांनी घ्यायची, नेमकी कोणी त्याची जबाबदारी घ्यायची? आणि मग अशा वातावरणामध्ये आपण हे नक्की तिसरी लहर येणार आहे का नाही हे अजूनही आपल्याला माहिती नाही. अशा परिस्थितीमध्ये जर आपण अशा गोष्टींमध्ये जर आपण पुढे गेलो आणि जर काही प्रॉब्लेम निर्माण झाला त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल. अगदी अगदी आपण वारंवार ही गोष्ट नमूद करतात. अमितजी बिलकुल बोला, आपण आपली भूमिका मांडा आणि याच अनुषंगानं पालकांच्या आणि त्याही बरोबर पालकांपेक्षा पाल्यांच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या बाबतचं सरकारचं धोरण कुठवर पोहोचलं, त्या संदर्भात काय ठोस माहिती आपल्यापर्यंत पोहोचली? नाही, त्याच्याबद्दल ठोस माहिती तर ऍब्सोल्युटली आतापर्यंत नाही आहे. म्हणजे बेसिकली मी नागपूरला असतो. नागपूरच्या जवळ 40 शाळांचे लाखच्या वरती पेरेंट्स आमच्या टचमध्ये आहेत. आम्ही मागच्या 2 वर्षापासून आंदोलन करतो आहे. तो भाग वेगळा. मुद्दा लसीकरणाचा आपण इथे बोलू. याच्याकरता सर एक विजन लागतं. म्हणजे कुठलेही प्रोजेक्ट हातात घेतल्यानंतर देअर शुड बी अ विजन, देअर शुड बी अ विजनरी. त्याला बॅकवर्ड इंटिग्रेशन, म्हणजे आता मराठीत मला शब्द सापडत नाहीये, त्याच्याकरता मला माफ करा. बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणून एक प्रकार असतो की भैया तुम्हाला जर 3 महिन्यानंतर तुम्हाला हे रिझल्ट हवे आहेत तर त्याच्याकरता मला आजपासून या क्षणापासून मला काय तयारी करावी लागेल आणि त्याच्याकरता माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, मनुष्यबळ आहे का, तेवढे माझ्याकडे जागा आहे का, तेवढे माझ्याकडे डॉक्टर्स आहेत का, तेवढ्या माझ्याकडे लसी आहेत का, हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर म्हणजे माझ्यासारख्या जर मध्यमवर्गीय एका नॉर्मल ग्रॅज्युएट माणसाला जर या 4-5 गोष्टी समजू शकतात तर मग इतके मोठमोठ्या पदांवर बसलेले जे मंत्री लोक आहेत, जे सुशिक्षित लोक आहेत, 40-40 वर्ष झाले जे फील्डमध्ये काम करत आहेत, त्यांना लक्षात येऊ नये तर ही अतिशय दुःखद बाब आहे. आणि पालकांच्या वतीने म्हणाल तर महाविद्यालय सुरू केल्यानंतरही माझी अशी मी खात्री सांगतो की 90% पालक आपल्या पाल्यांना कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये पाठवणार नाहीत जोपर्यंत 100% याचं आपल्याला प्लॅनिंग मिळत नाही किंवा त्यांचं वॅक्सिनेशन होत नाही. कारण वॅक्सिनेशन झाल्यानंतर ही करोना होणार नाही किंवा होईल याची आपल्याला काही गॅरंटी नाही आहे. नाही, पण अमितजी याच्यात एक किमान गोष्ट अशी सांगता येऊ शकते आपल्याला. आता यानंतर संजना घाडी यांना बोलतं करायचंय, तत्पूर्वी आपण मांडलेल्या मुद्द्यामध्ये छोटंसं इनपुट जोडतो. 2 वेळा ज्यांनी लसीच्या मात्रा घेतल्या आहेत त्यांच्यामध्ये कोरोना होण्याचं प्रमाण हे 0.पेक्षाही कमी आहे. त्यामुळे किमान लसीच्या मात्रा मिळाल्यानंतर, 2 मात्रा मिळाल्यानंतर कोरोना होण्याची शक्यता कमी आढळते आहे. अर्थात त्यानंतरही कोरोना झालेला नाही अशी माणसं नाहीत, पण आत्ताच्या घडीला किमान लसीकरणाचे एक धोरण पालकांबाबत, पाल्यांबाबत, शिक्षकांबाबत समोर यायला हवं होतं आणि त्याला तुम्ही जसं म्हणालात द्रष्ट नेतृत्व गरजेचं होतं. आता संजना घाडी, कोणत्या मुद्द्यावर आपण कमी पडतोय ते लक्षात आलं? लस कमी नाही पडत आहे, द्रष्टेपणा कमी पडतोय. शेवटचं वाक्य बोलतो, मुलं ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. म्हणजे 2 डोसेस घेतल्यानंतरही त्याच्यात 0.01% म्हणजे तुम्ही आकडेवारी काही सांगा पण तरीही रिस्क नावाचा प्रकार आहे. आणि जसं आता जगताप साहेब म्हणाले की लसीकरण केल्यानंतर आणि शाळा सुरू केल्यानंतरही सगळे मुलं वेगवेगळ्या स्तरातून, वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात. तर सोबत येताना कोण काय घेऊन येतं आहे याची आपल्याकडे गॅरंटी नाही. आणि शेवटी ते मुलंच आहेत, त्यांना तुम्ही किती लेवल पर्यंत कंट्रोल कराल. आणि अनफॉर्च्युनेटली जर कुठे काही इन्सिडेंट झाला तर मग त्याची जबाबदारी कोणाची? कारण मुलांच्या जीवापेक्षा दुसरं काहीही पालकांना महत्वाचं नाही. गेलेला पैसा माणूस कमवू शकतो, सगळं. मग आपण हेही सांगा की उदय सामंत असोत किंवा वर्षा गायकवाड असोत किंवा बच्चू कडू असोत, ही सगळी माणसं शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याच्या बाबतीत तारखा देऊन घाई करतायत का? आम्ही जे आपलं उत्तर, त्यानंतर संजना घाडींसाठी पुढचा प्रश्न. हो, म्हणजे मला एक समजत नाही की जोपर्यंत यांची पूर्ण तयारीच नाहीये तर शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याची घाई का बरं? म्हणजे मुलांच्या जीवाला तुम्ही एज्युकेशन सोबत तुम्ही कम्पेअर करताय. तर एज्युकेशन सध्या ऑनलाईन चालू आहे, ज्यांना मिळत नाहीये त्यांची दुर्दशा होते, याच्याबद्दल मला पूर्ण जाणीव आहे. म्हणजे दुर्गम भागात, रुरल लेवलला इथे पोहोचत नाही. पण मुलांच्या शाळा आणि कॉलेजेस सुरू करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय
हेच आम्हाला आतापर्यंत पालकांना समजत नाहीये. आम्हाला फक्त एक गोष्ट कळते की यांना फीस घेण्याकरता यांना शाळा तर सुरू करायच्या नाहीयेत की जेणेकरून हे म्हणता येतील की नाही आम्ही शाळा सुरू केल्या, तुम्ही आम्हाला पूर्ण फीस द्या. जसं यांनी करोना काळातही त्यांनी पूर्ण फीस मागतात आहे, जिथे मुलं शाळेत जात नव्हते. बिलकुल अमितजी, हाही महत्वाचा मुद्दा आहे. एकच मिनिट, आता संजनाताईंना बोलायला आपल्याला द्यायचंय. संजनाजी, आपल्यासाठी एकापाठोपाठ एक 2-3 प्रश्न येत आहेत. आपण टप्प्याटप्प्याने तुमचं उत्तर घेणार आहोत. पहिला मुद्दा, लसीकरणापेक्षा अभाव द्रष्ट्या नेतृत्वाचा आहे, द्रष्टेपणाचा आहे, हा पालकांचा आक्षेप आहे. मला वाटतं त्यांनी जी गोष्ट सांगितली ती त्या संदर्भातलं नियोजन, शिक्षकांचं वॅक्सिनेशन किंवा तिथे उपलब्ध असणारा स्टाफ, त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं वॅक्सिनेशन, हा एक महत्वाचा मुद्दा नक्कीच आहे. कारण हे झाल्याशिवाय महाविद्यालय सुरू करण्याबाबत आपण साशंक असू. पण नेतृत्व महाराष्ट्राचं दृष्ट नाही हे आपण म्हणाल तर हे अत्यंत चुकीचं असेल. कारण ज्याला सुप्रीम कोर्टाने शबासकी दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये चांगलं काम केल्याबद्दल, त्या ठिकाणी देशातल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये माननीय उद्धव साहेबांची गणना होते. या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी उपाययोजना कोविड काळामध्ये केल्या आणि ही लाट थांबवली आहे, दुसरी लाट त्या ठिकाणी थोपवली, तिसरी लाट येत असली तरी त्या संदर्भात जी चांगल्या पद्धतीने तयारी त्यांनी करून ठेवलेली आहे, त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय उद्धव साहेबांच्या माध्यमातून अत्यंत शांतपणे परिस्थिती आणि यशस्वीपणे परिस्थिती हाताळणारी असं हे व्यक्तिमत्व. मॅडम, 50 चांगले कामं केले, 50 चांगले कामं केले म्हणजे तुम्ही राहिलेले बाकीचे कामं तुम्ही कसेही करा असं होत नाही. आणि मुलांचा जीव हा पालकांकरता सगळ्यात महत्वाचा, हे मी वारंवार सांगतोय. त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही म्हणत नाहीये की त्यांना विचार नाहीये, पण जे स्पेसिफिक डिपार्टमेंटचे लोक आहेत, जसं आता आपण एक घोषणा केली, अरे तो घोषणा करायच्या आधी तुम्ही कमीत कमी ऑन पेपर, ब्लॅक अँड व्हाईट, कमीत कमी 4 मुद्दे काढून तुम्ही लोकांना त्याच्याबद्दल जागरूक करा की आमची ही पद्धत राहणार आहे, या पद्धतीने या स्टेप वाईज आम्ही लोकांना किंवा मुलांना वॅक्सिनेट करणार आहे. बिलकुल बिलकुल याच अनुषंगाने चर्चेला पुढे नेतोय. हाच एक महत्वाचा मुद्दा असतानाच थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयानं कौतुकास पात्र ठरवलं असा दावा केला गेला. त्यावेळेला प्रेरणा होनराव यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. 30 सेकंदात उत्तर द्या, या मुद्द्यावर हसण्यासारखं काय? प्रेरणा होनराव, आवाज आपला, माईक बंद आहे. मला याच मुद्द्यावरती ज्या वेळा महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने प्रश्न विचारले, ते विषय माझ्या डोळ्यासमोर येऊन गेले. ढिसाळ कारभारामुळे ज्यावेळेस ताशेरे ओढले गेले सरकारवरती, त्यावेळी स्वतःची पाठ थोपटून घेणारे लोक कुठे गेले होते? याच विद्यार्थ्यांसाठी ज्यावेळी प्रश्न विचारले गेले त्यावेळी स्वतःची पाठ थोपटून घेणारे कुठे गेले होते? त्यामुळे उगाचच स्वतःहून स्वतःला नंबर देत बसण्यापेक्षा 100च लसी आल्या तर विद्यार्थ्यांना किती दिल्या, शिक्षकांना किती दिल्या, ह्याचं नियोजन करण्याच्या मागे जर हे लोक लागले तर महाराष्ट्राचं खरंच काहीतरी भलं होईल. ठीक आहे, आता या अनुषंगाने पटकन पुढचा मुद्दा उपस्थित झाला होता. संजना घाडी यांचं उत्तर त्यावर अपेक्षित आहे. संजनाजी, पालक, पाल्य, शिक्षक यांच्या लसीकरणाच्या बाबतीतलं धोरण आपण कधीपर्यंत देणार आणि ते धोरण ठरवायच्या आधी दिलेला मुहूर्त बदलण्याची वेळ येणार आहे का महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा? मला नक्कीच असं वाटतं की हा जो मुहूर्त दिला गेलाय किंवा ही जी वेळ सामंत साहेबांनी सांगितली, ही वेळ बदलावी लागणार आहे. ही त्या दिवशी तो मुहूर्त येणार नाही याचं मलाही त्याचं गांभीर्याने मी उत्तर देते की त्या क्षणाला ते करू शकणार नाहीत. दुसरी गोष्ट, इथे ना आपण सगळेजण संस्था चालकांच्या साठी किती प्रकारच्या अडचणी जन्माला येत आहेत याचा विचार करत नाही आहोत असं दिसतंय. जगतापजी, आपण सांगा. आता बघा, इथं घोषित केलेली तारीख सुद्धा प्रत्यक्षात येणार नाही असं स्वतः कबुली स्वरूपातलं वक्तव्य संजना घाडी यांच्याकडून आलं. तुम्ही सांगा, आता तुम्ही नोव्हेंबरच्या दृष्टीनं तयारी करायला घ्याल, पैसे खर्च कराल, शाळा महाविद्यालयांची स्वच्छता कराल आणि नोव्हेंबरमध्ये तसं काही होणारच नाही, म्हणजे परत ये रे माझ्या मागल्या. त्या संदर्भात जोपर्यंत लेखी येत नाही, कारण मंत्री महोदयांनी जरी पत्रकार परिषदेत सांगितलं असेल तर ते लेखी येत नाही, तोपर्यंत मला नाही वाटत की त्यांच्याकडून कुठली प्रोसेस सुरू होईल. तर मी एकदा बोलते, मला बोलायला द्या ना पूर्ण. जी बोला प्लीज काते सर. मला असं वाटायला देऊ नका की तुम्ही मला बोलायला देत नाहीत. माझे हवं ते ऐकून बाकीचे विषय कट करू नका. नाही, आपल्याला संधी दिली आहे, बोला आपण. मला आपल्याला दुसरी विनंती करायची, ते मगाशी प्रेरणाताई जे म्हणाला 50% लसी संदर्भात, अजूनपर्यंत पोलिओ डोस पासून सगळे जे डोस आहेत स्वातंत्र्य काळानंतर प्रत्येक वेळी ह्या सगळ्या डोसेस किंवा लसी ज्या आहेत
या पूर्णपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून पुरवल्या जातात. असं असताना 50-50% लस द्या किंवा हे करा, हा मुद्दा त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून आला आणि आम्ही तयारी दर्शवतोय, आम्ही सांगितलं. पण त्यानंतर त्या लसींच्या किमतीमध्ये असणारी तफावत, केंद्रासाठी वेगळा दर, राज्य सरकारसाठी वेगळा दर, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्या ठिकाणी तयारी करत असताना केंद्र सरकारने पुन्हा एकदा तयारी दाखवली. सगळा गोंधळ ऐकून, त्यांच्यावर ओढलेले ताशेरे ऐकून, कोर्टाने, न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले की ही व्यवस्था केंद्र सरकारने एकत्रितरित्या बघणं गरजेचं आहे आणि त्यांनी ती जबाबदारी घेऊन त्यानंतर आता डोसेस द्यायला सुरुवात केली. हे जर मोठ्या प्रमाणात इथे आले तर आपण जी मोठी तयारी केलेली आहे त्या माध्यमातून या गोष्टीनं नक्कीच आपण तयारी करू शकतो पूर्णपणे. संजनाताई, आपला मुद्दा लक्षात आला. खरं तर ती पुनरावृत्ती आहे थोड्या वेळापूर्वी आपण मांडलेल्या मुद्द्याची, पण आता चर्चेच्या ओघामध्ये तो आलाच आहे, त्यामुळे स्वाभाविकरित्या प्रेरणा हुनराव यांना उत्तर द्यायला भाग पाडावं लागतंय मला. प्रेरणाजी, कृपया 30 सेकंदात आपलं उत्तर संपवा. मला रवींद्र जगताप आपल्या सोबत आहेत, राजीव जगताप आपल्या सोबत आहेत, त्यांना बोलतं करायचं आहे. मला आज खरंच खूप खंत वाटते. एखाद्या गोष्टीची टीका करायची म्हणजे कुठल्या टोकाला माणूस जाऊ शकतो. संजनाताई, मला तुम्हाला सांगायचंय अतिशय आदराने, ज्यावेळी टेंडर फ्लोट्स करण्याचे विषय महाराष्ट्र सरकार बोललं होतं आणि केंद्र सरकारने 50% कोटा ज्यावेळी राज्यांना दिला होता, तुम्ही घ्या जिकडनं वॅक्सिन्स घ्यायच्यात, मला प्रकर्षाने सांगावंसं वाटतं, नॉर्थ ईस्ट मधल्या स्टेट्सनी सुद्धा आपल्या मागण्या त्या कंपनीजकडे पुट केल्या होत्या, पैसे दिले होते त्याचे, एवढे डोसेस आम्हाला द्या. आणि तेव्हा 24-25 राज्य ज्यावेळी झाली होती त्यांच्या मागण्या करून, पैसे देऊन, त्यांचा कोटा ठरवून, तेव्हा सुद्धा महाराष्ट्र सरकार एक वॅक्सिन मागण्यासाठी पुण्यातल्या कंपनीजकडे सुद्धा जाऊन बसलं नव्हतं. जर का आपल्यापैकी कोण असतं तर एवढे साधे आता इथे अमितजी बसलेत, त्यांच्या मनात प्रश्न येतो, हे आम्हाला कळतं तर राज्यकर्त्यांना का नाही कळत? अहो, मुंबईतली एक गाडी, पुण्यातच राहतात ना तुमचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांना जाता नाही आलं का? त्यावेळी मागता नाही का आली लस? ठीक आहे प्रेरणाजी, महाराष्ट्रातून घेऊन जातात. तुम्ही कुठे झोपले होता त्यावेळी? याचं उत्तर द्या आता तुम्ही. या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करण्यासाठी परत एकदा भेटावं लागेल. आत्ताच्या घडीला शाळा महाविद्यालय सुरू करण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या तारखा देणं आणि त्यामुळे संस्था चालकांची डोकेदुखी कशी वाढते हाही मुद्दा आहे. थोड्या वेळापूर्वी संजना घाडी यांनी मान्य केलं की नोव्हेंबरमध्ये काही कॉलेजेस सुरू होत नाहीयेत. बहुतेक मंत्री जरी तसं सांगत असले तरी तसं काही होणं शक्य दिसत नाहीये. या चर्चेला पुढे नेण्याच्या पूर्वी राजीव जगताप यांना एक उत्तराच्या साठीची संधी देऊ. चर्चेला वेळेची मर्यादा आहे. राजीव जगताप आपल्या सोबत आहेत. राजीवजी बोला. सर, मगाशी आपण जे म्हणाले, विद्यालयामध्ये आणि महाविद्यालयामध्ये संपूर्ण फी घेतली जाते, त्याच्या संदर्भामध्ये विषय असा आहे की शिक्षक अनुदानित शाळेतला असो किंवा विनाअनुदानित शाळेतला असो किंवा अनुदानित विनाअनुदानित महाविद्यालयातला असो, शिक्षक हा सगळीकडे सारखा आहे. शासनाकडून जे पगार केले जातात, जे अनुदानित महाविद्यालयांमध्ये, ते संपूर्ण पगार केले जातात. त्याच्यामध्ये कुठेही काही कमी केलं जात नाही. त्याचबरोबर इतर जे गोष्टी आहेत, म्हणजे लाईट बिल भरत असेल पालकांच्या दृष्टीने बोलतो, किंवा इतर कुठली जर बिल भरत असेल, त्याच्यात कुठेही कटौती नाहीये, त्याच्यात कुठेही कमतरता नाहीये. फक्त फी कमी करा असा जो लोकांचा दोषा चाललेला आहे तो खरोखरच आश्चर्यजनक आहे. अगदी त्या विषयाच्या अनुषंगानं चर्चेला पुढे नेऊ. आता वेळेची मर्यादा आहे. संस्था चालक आणि त्याचबरोबर पालकही या अशा प्रकारच्या वारंवार होत असलेल्या घोषणांमुळे कसे त्रस्त आहेत ते समोर आलंच. नोव्हेंबरमध्ये महाविद्यालय काही सुरू होत नाहीत, भले मंत्री काही नवीन तारीख देवोत. आत्ताच्या घडीची ही वस्तुस्थिती आहे. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.